अशोक खराच्या फार्म हाऊसवरच्या कर्मचाऱ्यांची चौकशीतून फार्म हाऊसवरच्या गोष्टी होणार उघड। खराची आज पुन्हा एसआयटी चौकशी होण्याची शक्यता। भोंदू अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री। खराच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची तपासणी होणार। देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे रडार। भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे। खराची 3 मोठ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। एक अधिकारी मुंबई विभागातला, सूत्रांची माहिती। भोंदूबाबा खराच्या संस्थांचा पाणी पुरवठा बंद। दारणा धरणातून रोज 39 लाख लिटर पाणी मिळत होतं। श्री शिवनिका संस्थानला दिलं जात होतं मराठवाड्याच्या हक्काचं पाणी। भोंदू अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर, कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा। तर खराच्या संस्थेला पाणी कुणी दिलं, फडणवीसांचा सवाल। तृप्ती देसाईंकडे व्हिडिओ आधीच आला होता। देसाईंनी खराची पत्नी आणि चाकणकरांची तडजोड केली। रुपाली ठोंबरे पाटलांचे गंभीर आरोप। कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा देखील दावा। चाकणकरांना सहआरोपी करण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती। चाकणकरांना अटक केली तर अनेक गोष्टी बाहेर येतील। रुपाली ठोंबरे पाटलांचा दावा। उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर खासदारांसोबत खलबत। ऑपरेशन टायगरच्या चर्चांनंतर बैठकीचं आयोजन। ठाकरे गटाचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चा। खरातनंतर आणखी एका महाराजावर बलात्काराचा गुन्हा। नांदेडमधल्या एका मठातल्या महाराजावर गुन्हा। 39 वर्षीय महाराजाने महिलेवर केला अत्याचार। 52 वर्षाच्या नराधमाने केला 9 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार। पैशांचा आमिष दाखवून अत्याचार केल्याची माहिती। नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना। सुरा रोडे या नराधमाला अटक। प्रेमविवाह केल्यानं तरुणाला नग्न करून बेदम मारहाण। मुलीच्या नातेवाईकांनी नग्न करून काढली धिंड। भुसावळच्या खडकामधील संतापजनक प्रकार। 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, 5 जण अटक। दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतल्या मालमत्तांचा लिलाव। रत्नागिरी जिल्ह्यातल्या 4 कृषी मालमत्तांचा लिलाव। केंद्र सरकारनं 5 मार्चला लिलाव प्रक्रिया पूर्ण केली। प्रत्येक मतदारसंघात संविधान भवन उभारणार। मंत्री उदय सामंत यांचा निर्णय। भवनासाठी प्रत्येकी 3 कोटी रुपये मंजूर। रानटी हत्तींच्या कळपानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। आमदार नाना पटोले यांनी घटनास्थळी केली पाहणी। घटनेची माहिती विधानसभेत मांडणार असल्याची पटोलेंची माहिती। डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा। 48 तासात होर्मुझची सामुद्रधुनी सुरू करा, अन्यथा पॉवर प्लांट उडू, इराणला इशारा। संभाजीनगरमध्ये गॅस पुरवठा निम्म्यावर। गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा। आगामी काळात गॅसची टंचाई निर्माण होण्याची शक्यता। गॅस तुटवड्यानं चुलीवर स्वयंपाकाची वेळ। धुळ्यामध्ये शिवभोजन बंद करण्याची वेळ। ओंकार हत्ती पुन्हा दोडामार्ग सासोलीत परतला। काजू हंगाम सुरू असल्यानं शेतकरी चिंतेत। नमस्कार, दुपारचे